हाय फ्रेंड्स, नीता लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले सर्वांचे अतिशय मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला 80% शिवायला येणारे ब्लाऊज हे सुसुळीत कपड्याचे असतात आणि ते कसे मॅनेज करायचे हे शिकवणार आहे। सर्वात प्रथम मी पफ स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे। अस्तर आणि मेन कापड आपण अस्तरला खालच्या साईडने पाव इंचावर टिप मारून घेतलेली आहे। तसंच सीध्या साईडकडनं कापड लावून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जॉईन करून घेऊया। हे बघा असं, आणि आता वरच्या साईडने मी टिप मारून घेते म्हणजे ते लॉक होईल। आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कापड उरलेला आहे तो मी बाहीच्या शेपमध्ये कटिंग करून घेत आहे। अशा प्रकाराने कापड एक्स्ट्रा सोडून कटिंग केली तर मग बाही आपली कमी जास्त होत नाही। एक्स्ट्राचं कापड आपल्या जो शिल्लक असतं। ही बघा आपली एक साईडची बाही तयार झालेली आहे। तशीच मी लगेचच दुसऱ्या साईडची बाहीला टिप मारून घेत आहे। आपली टिप मारून झाली ना, लगेचच आपण मागच्या बाहीसारखंच यालाही तसंच करूया। शेपनुसार टिप देऊन घेऊया। सध्या पफ स्लीवची खूप मागणी आहे मैत्रिणींनो, त्यामुळे पफ स्लीव्ज येणं खूप गरजेचं आहे आणि तीही फिनिशिंगसोबत। मी आज तुम्हाला 30 साईजचा कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवणार आहे। हा कापड अतिशय सुळसुळीत आहे, त्यामुळे त्याला मॅनेज कसा करायचा ते पण व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे। हे बघा मी मध्यभागी खून केलेली आहे आणि तिथं कात्रीने कट मारून घेतला आणि पलीकडच्या साईडला 2 ते 3 चुन्या घातलेल्या आहेत आणि अलीकडच्याही साईडला मध्ये घेऊन 2 ते 3 चुन्या घातलेल्या आहे। अशा 5 ते 6 चुन्यांमध्ये आपली छानशी हलकीशी पफ तयार झालेला आहे। काही लेडीजला मोठा पफ आवडत नाही, डेली यूजच्या साड्यांवर त्यांना पफ छोटा आणि हलकासा छान वाटतो, म्हणून त्यांना तसंच आवडतो। हे बघा आपण दुसऱ्याही स्लीव्जला तशीच चुन्या टाकून घेतलेल्या आहे 5-6। आपले दोन्ही बाह्या अगदी कमी वेळामध्ये रेडी झालेल्या आहेत। हे आता मी साईडला ठेवते, आता याला परत घ्यायचं काम नाही। आता आपण घेऊया खालील क्रॉसपट्टी। क्रॉसपट्टीचं कापडही अतिशय सुळसुळीत आहे। आपल्याला मॅनेज होत नसल्यास आपण पिन असतात, पिनांनी सिक्युअर करू शकतो। हे बघा मी आता याला टिप मारून घेत आहे खालच्या साईडने। सर्व साईडने टिप मारून घेतली ना की मग बरं पडतं, कापड लॉक होतं आणि धागे आपले जास्त निघत नाही। आणि एकासोबत दुसराही पार्ट लगेच करून घ्यावा, म्हणजे त्या पार्टवर आपल्याला परत यायचं काम पडत नाही। आपण काय करतो, कधी कधी एका साईडचा पूर्ण पार्ट शिवायला घेतो आणि दुसरी साईडचा मग तो शिवून झाल्यावर मग शिवतो, पण मी तसं नाही करत। माझी ही नवीन पद्धत आहे। मी एकासोबतच दोन्ही पार्ट शिवत चालते, म्हणजे माझं काम कमी वेळामध्ये होतं आणि आपल्याला कापड सुळसुळीत असल्यामुळे फिनिशिंग बघावी लागेल आणि वेळोवेळी जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कापत राहावं लागेल। त्याचबरोबर जे धागे निघत असतात तेही लगेच कटिंग करून घ्यावी, म्हणजे ब्लाऊज अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतो। हे बघा आपल्या दोन्ही साईडच्या पट्ट्या अगदी कमी वेळात तयार झालेल्या आहेत। आता मी दोन्ही साईडच्या कटोऱ्या घेतलेल्या आहेत। कटोरी ब्लाऊजमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कटोरी असतो। कटोरी ही परफेक्ट बसली पाहिजे आणि पॉईंटवर बसली पाहिजे। टोकंही निघायला नको, टोकं निघाली तर मग कस्टमरला आवडत नाही। ते लगेच म्हणतात की ताई खूप टोकं दिसत आहेत, अहो मला ब्लाऊज नाही आवडला। त्यामुळे टोकं दिसू नये हे खूप काळजी घ्यावी लागते। मी आता दोन्ही साईडच्या कटोऱ्या मेन फॅब्रिक आणि अस्तरला जोडून घेतलेले आहे। जो एक्स्ट्राचं असतं ते गोलाई शेपमध्ये देऊन एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलं आहे 2 इंच। आता मी तुम्हाला टक्स कितीवर टाकायचा ते थोडक्यात सांगणार आहे। टक्स कापड मधोमध फोल्ड करा आणि खालच्या साईडला 1.25 इंच घ्या आणि वरच्या साईडला 2 इंच घ्या आणि तसा आडवा टक्स मारा। हे बघा हलकासा होईल, जास्त उंचही नाही होणार टोक आणि अतिशय आतमध्ये दाबलंही नाही जाणार, एकदम मिडियम येईल आणि ब्लाऊज कटोरीचा घातला हेही नाही कळणार फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये परफेक्ट बसेल तुमच्या कटोरीला। आता आपण साईडचा पार्ट घेऊया, म्हणजेच शोल्डर पट्टी। ती सर्व साईडने आपण टिप मारून घेऊया। अशा प्रकारे पटकन मी अशी टिप मारून घेतलेली आहे। हे बघा, आणि एक्स्ट्राचं कापड लगेचच कटिंग करूया, म्हणजे धागे दोरे निघत नाही आणि कापड लॉक झाल्यामुळे आपल्याला जास्त शिवायला पण त्रास होत नाही। हे बघा आपला एक साईडचा पार्ट तयार झालेला आहे। आता मी तसंच दुसऱ्या साईडचाही करून घेत आहे। शोल्डर पट्टी ही मीडियम यावी, जास्त जाडही नको आणि बारीकही नको। खूप जाड झाली ना शोल्डर पट्टी काखेमध्ये खूप जास्त चुन्या पडतात, त्याच्यामुळे ती मापातच घ्यावी लागते।
आणि शिवताना ही काळजी घ्यावी लागते की ती क्रॉस होऊ नये, नाहीतर मग क्रॉस झाली ना की आपलं जे वरचं मेन फॅब्रिक असतं ना त्याला चुरगुट्या दिसतात, चुन्या दिसतात, ते बरोबर दिसत नाही. असं फिनिशिंगमध्ये आणि प्रोफेशनल पद्धतीने काम करायला शिकायला हवं मैत्रिणींनो, तेव्हाच आपल्याकडे 2 कस्टमर आवर्जून येतात आणि आपण नसल्यावरही ते आपल्यासाठी 15 दिवस ते महिनाभर ब्लाऊज शिवायचे थांबतातही. मी आता कटोरीला गोल आकार सेप असा थोडा आजूबाजूने कट करून देऊन घेतलेला आहे आणि मी शोल्डर पट्टी आणि कटोरी ही एकमेकाला जॉईन करून घेते. प्रत्येक वेळेला टिप मारताना 2 टिपा मारा, म्हणजे ते फिसकणार नाही टिपमधनं. आता आपण खालच्या साईडची पट्टी क्रॉस पट्टी जॉईन करून घेऊया. मी ह्या ब्लाऊजमध्ये नॉर्मलच जॉईन करत आहे. छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंडरग्राऊंड पट्टी कशी जॉईन करायची क्रॉस पट्टी ते छोट्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही छोट्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. हे बघा किती सुंदर आपली आलेली आहे वन साईडचा पार्ट. आता आपण त्याला बटन पट्टी लावून घेऊया, हुक पट्टी. खालच्या साईडला मी 1/2 इंच फोल्ड केलेला आहे, 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि 1 फोल्डमध्येच मी माझं काम फिनिशिंगसोबत पूर्ण केलेलं आहे. हे बघा आपला एक साईडचा पार्ट पूर्ण झालेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडच्या पार्टची कटोरी जोडूया. कटोरीचा शेप गोलाकार आला पाहिजे आणि व्यवस्थित सरळ टिपा पण आल्या पाहिजे, सर्व वेड्या वाकड्या येऊ नये. जशी फिनिशिंग वरच्या साईडला दिसते तशीच खालच्या साईडलाही अस्तरलाही दिसावी, म्हणजे आपल्याकडे कस्टमर जास्त आकर्षक होतात. हे बघा आपण ह्या साईडचाही पार्ट पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे. आता आपले दोन्ही पार्ट पुढचे तयार होतील. आता लूकपट्टी कशी लावायची ती पण बघा. लूकपट्टीला मेन फॅब्रिक आणि अस्तर घ्यायचं 2 इंचाचं आणि त्याला मेन फॅब्रिक लावायचं. त्यावर असं साईडला जे एक्स्ट्राचं पार्ट असतं ते कापून टाकायचं आणि मेन पार्ट उलटा करून त्यावर सरळ अशी टिप घ्यायची. हे बघा आणि त्याला 1/2 इंच अगोदर फोल्ड करा आणि मग परत डबल फोल्ड करा. हे बघा अशा पद्धतीने केली ना तुम्ही की तुमचं ते लूकपट्टीचे उसवते ना ती उसवतही नाही, सारखी हुक लावून बरेच दिवस चांगली टिकते. हे बघा आपले दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित जमलेले आहे. आता दोन्ही गळा समांतर येण्यासाठी आपण ही ट्रिक वापरूया. खालच्या साईडला मी 7.25 इंच घेतलेला आहे. उंची मी वरच्या साईडने नाही गळा मोजला, मी खालच्या साईडने मोजलेला आहे. 7.25 इंचावर मी गोल राऊंड शेप देऊन घेतलेला आहे दोन्ही पाटांना एकासोबत, आणि जो मला थोडासा खालीवर वाटतोय तो मी कात्रीने कटिंग करून समांतर करून घेतलेला आहे. त्याचबरोबर कटोरी आणि शोल्डर पट्टीच्या मध्ये जी टीप असते ना ती मी थोडी आणखी क्रॉस फिटिंग केलेली आहे, त्यामुळे आपलं शोल्डर खाली जात नाही आणि गळा उतरत नाही. आता दोन्ही साईडच्या पुढच्या पट्ट्या मी फोल्ड करण्यासाठी मी पट्ट्या काढलेल्या आहेत 1-1.5 इंचाची आणि तिला फोल्ड करून घेतलेली आहे. 1/2 इंच फोल्ड करून गोलाकार शेपवर मी त्याला टीप मारत आहे. हे बघा आणि मध्ये मध्ये कट द्यावे, म्हणजे आपल्याला फोल्ड करताना त्रास होत नाही. बऱ्याच मैत्रिणींना नवीन शिकत असताना गोट जमत नाही, त्यामुळं आणि कधी कापडही साथ देत नाही गोट करताना, त्यामुळे तुम्ही ही सोपी पद्धत यूज करू शकतात. अगदी बारीकशी टिप घ्यायची, पट्टी घ्यायची, म्हणजे ती खूप जाड घेतली ना की फिनिशिंग नाही दिसत, बारीकशी घेतली ना की ती फिनिशिंगमध्ये दिसते व्यवस्थित. आणि अस्तर वर दिसून आहे याचीही काळजी घ्यावी. आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करावं, म्हणजे ते अस्तर वरच्या साईडला मेन फॅब्रिकवर दिसत नाही. हे बघा आपलं दोन्ही साईडचे पार्ट तुम्ही बघा कसे दिसत आहेत. हे बघा आता आपण करूया मागचा पार्ट. कस्टमरने सांगितलं होतं मला मागची पट्टी 4 इंच 3.5 किंवा 4 इंचचीच असावी, म्हणून मी खालच्या साईडने अगोदर माप घेतलेला आहे की 4 इंचची पट्टी घेतलेली आहे, म्हणजे तयार करून ती 3.5 इंचची होईल. आणि त्याचबरोबर त्यांनी मला षष्टकोनी गळा घ्यायला सांगितला होता. अशा प्रकारे मी षष्टकोनी गळा घेत आहे. वरच्या साईडला 1/2 इंच मी तसंच ठेवलं आहे. याचं कारण म्हणजे असं की आपला गळा जास्त फाकत नाही. अशी टीप मारून घ्या आणि आपल्याला मॅनेज करायलाही सोपं जातं. सुरसुरीत कापड असला ना की ही ट्रिक नक्की वापरा फ्रेंड्स, त्यामुळे तुम्हाला शिवायला जास्त प्रॉब्लेम होणार नाही. हे बघा आणि कोपरे व्यवस्थित काढावे. षष्टकोनी आकाराचा गळा घेतला ना की कोपऱ्यांना खूप महत्त्व असतं. आपण कोपऱ्यांवर व्यवस्थित टीप मारली आणि एकदम शार्प असे कोपरे काढले ना की ते आकर्षक दिसायलाही. हे बघा अशा प्रकारे मी आता शिद्या साईडच्या कापडलाच अस्तर जॉईन केलेला आहे आणि खालच्या साईडला टीप मारून घेत आहे, म्हणजे मी अगोदर खालचं पट्टी जोडून घेणार आणि मग गळ्याकडे येणार. आता मी सर्व बाजूनी त्याला टीप मारून लॉक करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून कापड सारखं इकडं तिकडं होऊ नये.
शिवताना तर दिसतं आहे की पटापट होतं आहे, पण रिअलमध्ये शिवताना मला याचा खूप त्रास झालेला. हे बघा, आता आपण साईडने जे एक्स्ट्राचं आपलं कापड असतं ना, ते सगळं कापून घेऊया हळूहळू करून. आता आपण याच्या पुढे घेऊया टक्स टाकायला. टक्स आपण 3-3.5 इंचावर घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार. आपल्याला 3.5 इंच घ्यायचे तरी आपण घेऊ शकतो, किंवा मग 4-4.5ही घेऊ शकतो. आता मी टक्स घेतलेले आहे 3.5 इंचावर आणि हाफ इंच खालच्या साईडला केलेला आहे. अलीकडचाही टक्स मी तसंच मारून घेत आहे. आता आपण क्रॉस करून थोडं 1/2 इंच कट करूया, म्हणजे मागच्या साईडला जे आपल्या कमरेवर चुन्या पडतात ना, त्या पडणार नाही. आता मी 1.5 इंचाची पट्टी घेऊन खालच्या साईडला टीप मारलेली आहे. आता मी ती कट मारून घेते, म्हणजे आपल्याला जमा होणार नाही, खालचं कापड व्यवस्थित येईल फिनिशिंगमध्ये. आणि असं फोल्ड करून आपण सरळ अशी टीप मारून घेऊया. हे बघा, वेळोवेळी असं खालचा पार्ट कटिंग केला ना, तर आपल्याला फिनिशिंग चांगली येते. हे बघा, अगदी फिनिशिंगमध्ये झालं आहे. आणि पुढचं आपण आता पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी पट्टी अगोदरच रेडी करून ठेवलेली. तुम्हाला फक्त आता लावायची कशी मी ते सांगत आहे. हे बघा, कोपऱ्यांवर आपलं मशीन असतं ना, पार्ट असतो ना ब्लाऊजचा, तो फिरून घ्यायचा. हे बघा, मी कोपऱ्यावर आलेले आहे आणि पार्ट आपला हळूहळू जसा सेप होतो आहे तशा प्रकारे मी कोण्याकोण्यांनी फिरवत आहे. हे बघा, सरळ अशी मी टीप मारून घेतलेली आहे पट्टीला फोल्ड करून. आता जिथं आपले कोणे आहेत ना, तिथं आपण कट मारूया, म्हणजे फोल्ड करताना आपल्याला अगदी सोपं होईल आणि फिनिशिंग पण येईल. आता दोन्ही साईडला मी सगळीकडनं मी कट मारून घेतलेले आहेत आणि ती पट्टी फोल्ड केलेली आहे. आणि अशी सावकाश अशी हळूहळू हे बघा, आपण त्यावर टीप घेत आहे. जसा ब्लाऊजवरच्या साईडला फिनिशिंगमध्ये आहे ना, तसाच आतल्या साईडला बी आला पाहिजे, म्हणजे तेव्हा दिसायला तो सुंदरही दिसतो आणि 2 कस्टमर आपल्याकडे आकर्षितही होतात. हे बघा, अशा प्रकारे आपला चौकोनी गळा अगदी छान प्रकारे तयार झालेला आहे. षष्टकोनी. हे बघा, जशी वरच्या साईडला आहे ना फिनिशिंग, तशीच खालच्या साईडला बी आलेली आहे. आता मी पुढचे आणि मागचे पार्ट शोल्डर फिटिंग करून घेत आहे. जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कटिंग करून घेतला आणि हाफ इंचावर मी 2 ते 3 टिपा मारत आहे. शोल्डरच्या जागेवर जास्त टिपा माराव्या, म्हणजे शोल्डरमधनं ब्लाऊज उसवत नाही. अलीकडच्याही साईडला तसंच करूया. जे हाफ इंच आहे तर कटिंग करून घेऊया आणि हाफ इंचावर टिपा मारूया 2 ते 3. आता आपलं शोल्डर पण फिटिंग झालेलं आहे. खालीवर पार्ट झालेला तो बघून घ्यायचा, कमी जास्त असेल तिथं एकदा चेक करून घ्यायचं सर्वकडनं. आता मी बाही लावायला घेत आहे. चुन्यांचं मध्यभागी कट मारून मी पुढच्या साईडला पहिले बाही जॉईंट करून घेतलेली आहे. आता मी पलीकडच्या साईडला, मागच्या साईडला ब्लाऊज उलटा करून पलीकडच्या साईडला मारून घेतला आहे. मध्यभागून बाही लावायला सुरुवात केली ना की आपली बाही कमी जास्त होत नाही, परफेक्ट बसते आणि उरली तरी साईडच्या पार्टला उरते. मग आपण ती थोडी 1/2 इंच कटिंग करून मॅनेज करू शकतो, नाही का. एका साईडला लावल्यावर एका साईडला जास्त शिल्लक राहिली की मग खूप प्रॉब्लेम होतो. हे बघा, आपल्या चुन्यांची बाही एक तयार झालेली आहे. एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पफ स्लीव्हजही दाखवली आहे फ्रेंड्स, आणि षष्टकोनी गळाही दाखवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब पण करा. आणि पुढील व्हिडिओसाठी कमेंट्स करा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते. आता हे बघा, आपलं डबल टिप पण मारून झालेली आहे. पफ स्लीव्जमुळे थोडा बाही लावायला प्रॉब्लेम होतो, कारण हे असतात ना चुन्या कमी जास्त होतात. कधी एखादी चुनी जास्त होते तर कधी कमी होते, त्याच्यामुळे ती मॅनेज व्यवस्थित करून घ्यायचं. आता मी मेजरमेंट घेऊन घेतलेलं आहे अगोदरच आणि आता त्यावर टिपा मारत आहे. अशा मी एकामागे एक अशा 3 टिपा मारून घेते फिटिंगसाठी. टिपा अगदी सरळ यायला हव्यात. वाकड्या तिकडे आले तर उसवायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम होतो, व्यवस्थित उसवता येत नाही. हे बघा, आता आपण 1, 2, 3 अशा फिटिंग टिप मारून घेतलेल्या आहे. आणि आता जे 1 इंच कापड उरलेलं आहे त्यामध्ये आपण हाफ इंच फोल्ड करून 2 साईडचे कोपरे आतमध्ये टाकूया. याच्याने ब्लाऊज त्वचेला टुसणार नाही आणि दिसायलाही छान दिसेल आणि कम्फर्टेबलही वाटेल. आणि मार्जिन घेताना तुम्हाला जर फोल्ड कापड करायचं असलं तर हाफ इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजे फोल्ड करायला कापड शिल्लक राहील.
हे बघा आपली अशी झालेली आहे. मी आता दुसऱ्या साईडकडनं फिटिंग करत आहे. अगदी तंतोतंत आपली बाही ही झाली आहे आणि खालची साईडही झाली आहे. अजिबात खालीवर झालेली नाही. आपण ज्या वेळेला बाही जॉईन करतो त्यावेळेलाच दोन्ही साईड चेक करून घ्यायच्या, बाहीच्या पण बरोबर आहेत की नाही आणि खालच्या पार्टच्या पण बरोबर आहेत की नाही. मग आपली बाही खालीवर होत नाही, बिलकुल एक समांतर रेषेमध्ये येते. म्हणजे चारही मार्ग एका जागेवर जोडतात असं. हे बघा मी दुसऱ्या साईडचंही फोल्ड करून घेतलेलं आहे अगदी फिनिशिंगसोबत. अशा रीतीने आपला ब्लाऊज कमीत कमी वेळात पूर्ण झालेला आहे. आता हुकलूक पट्टीबद्दल सांगते थोडं. हुकपट्टी कधीही कोणी त्रिकोणी करतात, कोणी चौकोनी करतात. तर तुम्हाला लूक करायचे असले ना तर तुम्ही चौकोनी म्हणजे आयत आकारच करा, कारण ते दिसायलाही खूप सुंदर आणि प्रोफेशनल दिसतात. आणि त्रिकोणी केल्यावर काय होतं, मेजरमेंट कमी जास्त होतं, कुठला तरी छोटा होतो आणि कुठला तरी मोठा होतो. त्यामुळे असे आयत आकृती केले ना तर एकसारखे होतात आणि दिसायलाही ते सुंदर दिसतात. त्यामुळे होईल तसे तुम्ही करू शकतात. हे आता इथं मी थोडं 2 टिपा मारून खालची साईड लॉक करत आहे, म्हणजे हुकलूक लावताना पट्टी उसून येत नाही. हे बघा आपल्या चुन्या पण खूप सुंदर आलेल्या आहेत. कटोरीला पप्पन आलेला आहे छान आणि मागचा गळा षष्टकोनी पण सुंदर आलेला आहे. हे शेवटचं लूक आपल्या ब्लाऊजचं. अगदी कमी वेळात आणि सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे फ्रेंड्स. धन्यवाद.